हे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. आणि ही पालकाची भाजी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आलं टाकलं होतं एक छोटासा तुकडा आणि लसूण, मीठ एक टाकलं होतं. हे पेस्ट करून घेतलेला पालक जे आहे ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे. जेवढं आपल्याला पीठ त्या पालकाच्या ह्याच्यामध्ये बसेल तेवढं करून घ्यायचं आहे. बघा असं घट्ट गोळा बनवायचा, जास्त पातळ नाही बनवायचा. बघा पातळ नाही बनवायचा, घट्ट बनवला आहे. आणि याला वरून आपण थोडंसं तेल लावून घेऊया, नुसते खरबूड होणार नाही, खर पडल्यासारखं. चला आता आपण पुऱ्या मस्तपैकी बनवून घेऊया. छोट्या बनवायच्या असतील तर छोट्या बनवा, मोठ्या बनवायच्या असतील तर मोठ्या. आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आपण पुरी लाटून घेऊया. जर पुरी चिटकत नसेल तर पीठ लावायची काही गरज नाही. जर चिटकत असेल तर थोडीसं पीठ लावू शकता आपण आणि मग लाटू शकतो. हे माझ्या पुऱ्या थोड्याशा चिटकत होत्या त्यामुळे मी पीठ लावून लाटते. हे बघा एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. एकसारख्या लाटल्या की मग पुरी छान मस्त फुगते. हे बघा आपल्या पुऱ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत. मी तुम्हाला तळून दाखवते. तेल पण गरम झालेलं आहे आपलं. मी मग अशीच गरम व्हायला ठेवलं होतं. हे मी पुऱ्या काढायला घेतलं, त्याच्यावर टिश्यू ठेवले कारण की तेल ते सोकून घेतलं. हे बघा आता ही पुरी मी घेतलेली. जी बाजू असं खरपडल्यासारखी म्हणजे ड्राय वाटत असेल ती वरी करायची आणि मऊ वाटते ती तेलामध्ये सोडायची. त्यामुळं पुरी छान फुगते. थोडं झाऱ्यानं बी प्रेस केलं ना पुरीवर, पुरी छान फुगते. बघा किती टम फुगली. लहान मुलांना द्यायला नाश्त्याला छान आहेत. टेस्टी पण आहेत आणि हेल्दी पण आहेत. पालक असं पण भाज्या खात नाहीत पालकाच्या ह्याच्या त्याच्या, त्यामुळं मग असं पुऱ्या करून दिल्या की मग खातात. हे बघा आणखीन दाखवते मी तुम्हाला कसं ते प्रेस करायचं झाऱ्याने पुरीवर. हे बघा कशा फुलतायत बघा पुऱ्या. आता किती मस्त फुगली आहे पुरी बघा. डब्याला पण देऊ शकता हे तुम्ही टिफिनला. केचप सोबत खाल्ल्या किंवा फक्त पुरी खाल्ली तरी पण छान लागतात. काहीतरी वेगळं पण होतं आणि मुलं खातात पण छान आवडीने. तिखट खात असेल कोण तर तिखट थोडंसं टाकलं तरी पण चालते. मळताना थोड्याशा तिखट होतील मग पुऱ्या, त्या पण छान लागतात. बघा कशा फुलतायत.
चला आपण पुऱ्या तळून घेऊया लवकर लवकर, आणि मी तुम्हाला दाखवते किती फुगल्यात त्या. ह्या बघा झाल्यात रेडी टू ईट. बघा किती छान झाल्यात. मस्त खा, स्वस्त रहा. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक